हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। अवैध देशी दारूच्या 360 बॉटल जप्त, 12,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त, तर एकावरती गुन्हा दाखल। गंगाखेड ते परळी रोडवरील एका हॉटेलच्या पाठीमागे खताच्या गोणीत देशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या 360 देशी दारूच्या बॉटल पोलिसांनी जप्त केल्या असून त्यांची किंमत 12,600 रुपये आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्या फिर्यादीवरून अनिल चव्हाण, राहणार शिवाजीनगर, तांडा यांच्यावरती दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गंगाखेड पोलिसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी गंगाखेड ते परळी रोडवरील दगडवाडी तांडा परिसरातील एका हॉटेलच्या पाठीमागे छापा मारला। या छाप्यात त्यांना खताची गोणी आढळून आली। या गोणीत देशी दारूच्या 360 बॉटल आढळल्या असून त्यांची किंमत 12,600 रुपये आहे। पोलिसांनी या देशी दारूच्या बॉटल जप्त केल्या। ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे, पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा मारण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राणी बिडवे, पोलीस सुग्रीव सावंत यांनी सदरील छापा मारला। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्या फिर्यादीवरून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने देशी दारूच्या बॉटल बाळगल्याप्रकरणी अनिल चव्हाण यांच्यावरती दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वृत्तसंकलन विभाग, हिंदवी स्वराज्य न्यूज, गंगाखेड।